हाय, हॅलो, नमस्कार. तर आज मी मार्केटमधून ताजे बोंबील आणले, ते तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. तर शक्यतो बोंबील आपण सफेद घ्यायचे आहेत. थोडाही जरा काळपट कलर असेल, तर ते समजायचं बोंबील शिळे आहेत. तर सगळ्यात अगोदर मी बोंबील साफ कसे करतात तेही तुम्हाला दाखवणार आहे. कैचीच्या साहाय्याने मी त्याचे डोकं आणि ते काळी साईडचे पंख असतात आणि ते बारीक-बारीक छोटे अगदी पंख असतात, ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. अगदी सगळ्या बाजूने कैचीने नसेल तुम्हाला जमत, तर तुम्ही विळीच्या साहाय्याने सुद्धा कापून घेऊ शकता. पाठीमागचा पंख, ते बाजूची आतली पोटातली घाणसुद्धा मी काढून घेतले. आता मी सुरीच्या साहाय्याने मधून असा चीर देऊन बोंबलाला आपल्याला पसरट करायचं आहे. त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली आहे सगळी मच्छी. त्यावरती एक मोठा लिंबू मी बी त्यातलं काढून मी रस पूर्ण त्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लाल मसाला, घरगुती मालवणी मसाला आहे आमच्याकडे, मीठ, हळद हे सगळं मी एकसारखं अगदी त्याला बोंबलांना लावून घेतलं. परत थोडा मसाला कमी वाटला म्हणून मसाला त्याच्यामध्ये टाकला. सगळ्या बाजूने अगदी आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरवं वाटण होतं थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं, ते सुद्धा मी घातलं आहे. त्यानंतर फ्राय करायला मी एका साईडला रवा आणि त्याच्याच तेवढ्याच प्रमाणात आपल्याला तांदळाचं पीठ, त्यामध्ये लाल मसाला, मीठ हे मी घालून ते रवा मिक्स केला. आता फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून मी आता एक एक बोंबील मी त्या रव्यामध्ये आपल्याला पूर्ण साईडने त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि गरम तेल चांगलं कडकडीत झालं की आपल्याला एक एक त्याच्यामध्ये बोंबील सोडायचं आहे. गॅस अगोदर मोठा करायचा आपल्याला. नंतर जसे जसे बोंबील आपले थोडे एका साईडनं शेकत आले, आपल्याला वाटलं की आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आणि अगदी छानपैकी तुम्ही बघू शकताय, मस्त आपले पलटी झाले मारून मी बोंबील तुम्हाला दाखवले, मस्त कुरकुरीत झाले. अशा प्रकारे आपल्याला सगळे बोंबील फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. असेच मस्त तुम्ही रेसिपी बघा आणि चॅनल